नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन। पनवेल तालुक्यातील न्हावा गावामध्ये एका 24 वर्षीय तरुणीवर एकतर्फी प्रेमातून जीवघेणा हल्ला करण्यात आला। प्रीतम अरुण म्हात्रे या नराधमानं तिला यमसदनी पाठवण्याच्या उद्देशानं लोखंडी रॉडनं तिच्या डोक्यात आणि पाठीवर प्रहार केले। या हल्ल्यात तरुणीच्या डोक्याला प्रचंड मोठी खोलवर जखम होऊन भयंकर रक्तस्राव झाला। त्या तरुणीच्या मैत्रिणीने आरडाओरड केल्यानंतर तात्काळ त्या तरुणीला उल्वेनोड येथील दवाखान्यात दाखल केलं। तरुणीचा जीव थोडक्यात बचावला आहे, अन्यथा तिलाही जगाचा निरोप घ्यावा लागला असता। या घटनेचे पडसाद राज्यभर उमटले। समस्त न्हावा ग्रामस्थ पक्षभेद न बाळगता एकवटले। न्हावा शेवा पोलीस स्टेशनवर शांततेच्या मार्गानं मात्र आपल्या भावना उग्रपणे प्रकट करत धडक दिली। न्हावा गावातील सर्वपक्षीय नेते मंडळी, तरुण, महिला भगिनी या मोर्चामध्ये सामील झाल्या होत्या। नवी मुंबईतील बेलापूर येथील अक्षता म्हात्रे आणि उरणमधील यशश्री शिंदे या दुर्दैवी भगिनींना नुकतेच क्रूरपणे ठार मारल्याचे प्रकरण ताजे असताना न्हावे गावातील 24 वर्षीय तरुणीवर जीवघेणा हल्ला झाल्याने परिसरात प्रचंड तणाव होता। अक्षता म्हात्रे आणि यशश्री शिंदे यांचे मारेकरी हे परप्रांतीय होते, मात्र न्हावे गावातील त्या तरुणीवर जीवघेणा हल्ला करणारा हा त्याच गावातील होता। गावातील सर्वजण एकमेकांशी जवळच्या अथवा लांबच्या नात्याने जोडले आहेत। नाही म्हणाला ते सर्वजण एकमेकांचे नातेवाईकच आहेत। महत्वाची बाब म्हणजे हल्लेखोर प्रीतम म्हात्रे याला कठोर शिक्षा करण्याच्या मागणीसाठी मोर्चामध्ये सामील झालेले अनेक जण प्रीतम म्हात्रेचे नातेवाईकही आहेत। पोलीस स्टेशनला धडक दिल्यानंतर सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर विशाल नेहुल, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंजुम बागवान यांनी मोर्चेकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले। जमाव प्रक्षुब्ध होता। महिला भगिनी तर हल्लेखोराला आमच्या ताब्यात द्या, त्याची धिंड काढा अशीच मागणी करीत होते। प्रमुख नेत्यांमध्ये शिवसेनेचे माजी आमदार मनोहर शेठ भोईर, शेकापचे माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, माजी सरपंच जितेंद्र म्हात्रे, ज्येष्ठ पत्रकार कांतीलाल कडू, जासई सरपंच संतोष घरत, भाजपा तालुका उपाध्यक्ष पंडित शेठ घरत, भाजपाचे न्हावा गावचे सरपंच विजेंद्र पाटील, माजी सरपंच हरिश्चंद्र म्हात्रे, माजी अध्यक्ष रवींद्र पाटील, रमेश भोईर, आशिष पाटील, चंद्रकांत घरत, महेंद्र पाटील, हनुमान भोईर, कृष्णा भोईर, शेकापचे युवा नेते रमाकांत म्हात्रे, गजानन म्हात्रे, विजया ठाकूर, जानूबाई मचांदू, मानसी पाटील, अमृता पाटील, उज्ज्वला भोईर, शांताबाई म्हात्रे, मीनाक्षी पाटील, रंजना घरत, शोभा भोईर, कोमल ठाकूर, विविध पक्षांचे नेते, पदाधिकारी तसंच न्हावा गावच्या रणरागिणी मोठ्या संख्येने सामील होत्या। यावेळी उपस्थित नेते मंडळींनी हल्लेखोर प्रीतम म्हात्रे याला कठोरात कठोर शिक्षा व्हावी, पोलिसांनी चार्जशीट फाईल करताना योग्य कलम लावून आरोपीला कठोरात कठोर शिक्षा होण्यासाठी सहकार्य करावं। हा आरोपी सुटू नये आणि भविष्यात काही कालावधीसाठी सुटला तरी त्याला न्हावा गावासह परिसरातून हद्दपार करावं। कलम लावताना आरोपीस असे शासन व्हावे की भविष्यात पुन्हा असे गुन्हे घडू नयेत, यासाठी गुन्हेगाराला योग्य अद्दल घडावी अशी आग्रहाची मागणी करण्यात आली। पोलीस प्रशासनातर्फेही सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर विशाल नेहुल, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंजुम बागवान यांनी घडलेल्या गुन्ह्याबद्दल हल्लेखोर आरोपी प्रीतम अरुण म्हात्रे याच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंदवला असून त्याला कठोरात कठोर शासन होईल अशी ग्वाही दिली। आई पण तिकडे म्हणजे आता सर्वप्रथम मी सगळ्यांना सांगू इच्छितो की जशी श्रद्धा तुमची बहीण आहे, मुलगी आहे, त्याच संवेदनशीलतेने आम्ही देखील तिला आपली बहीण मानूनच या गुन्ह्याचा तपास करत आहोत। जेव्हा शुक्रवारी आम्हाला घटनेची माहिती मिळाली, बागवान साहेबांना मी तात्काळ सांगितलं की आरोपीला आपल्याला पहिलं अटक करायचं, जरी तो त्यांच्या गावातला असेल, समाजाचा असेल, तरी पण त्यांनी केलेलं कृत्य अतिशय चुकीचं आहे आणि श्रद्धाला झालेली इंजुरी पण ग्रेव्हियस असल्यामुळे, म्हणजे गंभीर स्वरूपाची दुखापत असल्यामुळे आपण त्याला त्या दिवशी तात्काळ गुन्हा दाखल करून अटक केलेला आहे। त्याला 3 दिवसांचा PCR पण भेटला आहे। तिची आता हॉस्पिटलमध्ये ती ऍडमिट आहे। आम्ही रोज अपडेट घेतो, त्याच्याप्रमाणे तिची परिस्थिती सुधारत आहे सध्या। परंतु तपासामध्ये आमच्या असं निदर्शनास आलं आणि तुम्ही पण मागणी केली आमच्याकडे की ती तर गंभीर दुखापत आहेच, पण त्याने तिला जे मारलेलं आहे ते फक्त दुखापत करण्याच्या उद्देशाने न मारता तिला जीवे मारण्याच्या उद्देशाने मारलेलं आहे। त्याच्यामुळे आतापर्यंत आपण गंभीर दुखापतीचं कलम लावलेलं होतं। आता आम्ही काल संध्याकाळी त्याच्यात जीवे मारण्याचं कलम म्हणजे जुने अटेम्प्ट टू मर्डर जे जुन्या कायद्यानुसार 307 आहे, कलम 109 झालेलं आहे, ते कलम 109ची आपण वाढ केलेली आहे आणि आमचा पूर्णपणे प्रामाणिक प्रयत्न हा राहणार आहे की तो आरोपी
अंडर ट्रायल असतानाच त्याच्यावर केस चालेल ती, आणि जोपर्यंत त्याला शिक्षा लागणार नाही तोपर्यंत तो जेलमध्येच राहील याची आम्ही दक्षता घेऊ. आणि सुदैवाने आम्हाला जेलमध्ये असतानाच त्याला शिक्षा लागली पाहिजे, तो बेलवर बाहेर नाही आलं पाहिजे याची आम्ही पूर्ण दक्षता घेऊ. आणि तपासामध्ये आम्हाला 2 प्रत्यक्षदर्शी साक्षीदार पण मिळाले ज्यांनी ते भांडण सोडवलं वगैरे, तर त्याचं पण आपण स्टेटमेंट घेतलेलं आहे. तर आपल्याला सगळ्यांना दक्षता ही घ्यायची आहे की ते आपले साक्षीदार पण फर्म राहिले पाहिजेत जेणेकरून त्या आरोपीला शिक्षेपर्यंत आपण पोहोचू शकू. आतापर्यंत 2-3 दिवस झाले आपण खूप संयमाने प्रकरण हाताळलेलं आहे. तुमचे खरोखरच आभार मानावे तेवढे कमी की तुम्ही शांततेने आम्हाला सगळ्या गोष्टी करू दिल्या, तपास करू दिला, त्यामुळेच आम्ही आरोपीला लगेच अटक करू शकलो, इतर गोष्टी करू शकलो. तर याही पुढे आपल्या समाजाचा, गावकऱ्यांचा असंच आम्हाला सहकार्य राहिलं पाहिजे, अशी शांततेची भूमिका राहिली पाहिजे असं मी पोलीस प्रशासनातर्फे विनंती करतो. आणि तुम्हाला कधी काही म्हणणं मांडायचं असेल, काही सजेशन द्यायचं असेल, मार्गदर्शन करायचं असेल, आपण कधी आमच्या पोलीस स्टेशनला यावं, आम्ही 24 तास तुमच्यासाठी उपलब्ध आहोत. धन्यवाद. एक सेकंद दादा, गावात फिरवा. एक सेकंद दादा, एक सेकंद. वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो उरण. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.